आज आम्ही आहोत इस्कॉन श्री गोविंदधाम मंदिरमध्ये. तर श्री गोविंदधाम मंदिर या ठिकाणी 2014 पासून BTG मॅरेथॉन म्हणजे श्रील प्रभुपादांचे मासिक पत्रिका जे आहे त्याचे सभासद नोंदणी अभियान आम्ही सुरू करत असतो. आणि या अभियानामध्ये अनेक भक्त समुदाय जो आहे या सेवेमध्ये संलग्न होतात. 2014 पासून आम्ही जवळपास 2500च्या पुढे सभासद नोंदणी प्रत्येक वर्षी करत आलेलो आहे. आणि याच्यामध्ये श्री गोविंदधामशी संबंधित जो काही भक्त समुदाय आहे तर या सर्व भक्तांनी खूप मोठं योगदान जे आहे तर या प्रचार सेवेमध्ये दिलेलं आहे. श्रील प्रभुपादांच्या इच्छापूर्तीसाठी, त्यांच्या संतुष्टीसाठी. तर आज जे आहे आम्ही आपणासमोर एक अनुभव प्रस्तुत करीत आहोत की अनेक भक्त आहेत ज्यांनी या सेवेमध्ये सहयोग दिलेला आहे. त्याच्यामध्ये आज माझ्यासोबत या ठिकाणी आहेत शिवानंद कृष्णा पवार प्रभू. हरे कृष्णा प्रभूजी. तर प्रभूजी गेल्या अनेक वर्षापासून प्रत्येक वर्षी ग्रंथ वितरण सेवा तसेच मासिक पत्रिका सभासद नोंदणी सेवेमध्ये सक्रियपणे सहभाग जो आहे तो घेतात. आणि न चुकता एकही वर्षी आम्हाला स्वतःहून प्रभूजींना सांगावं लागत नाही किंवा प्रेरित करावं लागत नाही. ते स्वतः स्वयंप्रेरणेनं या सेवेमध्ये सहभाग देत आहेत. तर त्यांनी हे कशा प्रकारे केलेलं आहे तर आत्तापर्यंत पाठीमागं अनेक दरवर्षी ते कधी 30-25 अशा प्रकारे सभासद नोंदणी करत आलेले आहेत. आणि ह्यावर्षी त्यांनी 2026 जे मॅरेथॉन आहे या मॅरेथॉनमध्ये आत्तापर्यंत त्यांनी 41 सभासद नोंदणी केलेले आहे. तर आपण प्रभूजींना विचारूया की कशा प्रकारे त्यांनी ही सभासद नोंदणी केलेली आहे. तर प्रभूजी आपल्याला थोडक्यात संक्षिप्तपणे ही माहिती देतील. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. प्रभूजी एक मला विचारायचं आहे की तुम्हाला ह्या प्रभुपादांच्या सेवेसाठी प्रेरणा जी आहे ती कुठून मिळते जेणेकरून तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे सेवेमध्ये सहभाग घेत आहेत? प्रभूजी मी इस्कॉनमध्ये 99 साली काळेवाडी सेंटरला जॉईन झालो होतो, सुरुवात केली होती. नंतर प्रभुपादच्या विषयी मला स्टार्टिंगला काय एवढी माहिती नव्हती. जसं आपण शंकरात मंदिरात गेले की अगोदर नंदी असतो, नंतर आपण शंकर एंट्री करतो. मंदिरात आले की मला वाटायचं अरे प्रभू हे कोणतरी बसले येतं वगैरे. नंतर मला कळलं लागलं, नंतर मला नॉलेज मिळालं आणि प्रभुपादाने किती मेहनत घेतलीत. पण ते खरेच ग्रेट आहात, विश्वगुरू आहात ते वगैरे. पण त्यांनी एवढं करू शकतो, आपण त्यांच्यासाठी एवढे लई मात्र करू शकत नाही का? आणि मला लहानपणापासून पण सिच्युएशन असं होतं की मला सेवा करायची खूप आवडायची वगैरे. पण सेवा केली की मी असं करायची वगैरे की ती कंप्लीट करायची, म्हणजे मध्ये नाही सोडायचं, केलं तर कम्प्लिटली करायची. आणि प्रत्येकाने सेवा ही लहान आणि मोठी नसती, सेवा ही सेवा असते शेवटी वगैरे. पण मी 2019 पासून घेतलो. माझे मोरवाडीत 5 मेंबर आहेत, काळेवाडी मी स्वतः जाऊन घरी देतो. ते म्हणतात तुम्ही महिन्यात देता कोणाच्या घरी ठेवलं चालेल वगैरे. नाही म्हटलं मला, आणि इथनं बुक घेते की मी विदिन 2 दिवसाच्या आत येऊन देतो. मला पण माझ्या घरी पडून राहायला नको ते पुस्तक वगैरे, त्याने कमीत कमी वाचायला पाहिजे. जे सभासद तुम्ही बनवले आहेत हो, त्या सभासदांना तुम्ही स्वतः घरपोच नेऊन घरपोच नेऊन देतात. एवढ्या दूर असूनही घरी जाऊन तुम्ही देत असता दर महिन्याला. आणि काही सभात काय म्हटले, त्याला म्हटलं ते पुस्तक तुम्ही घ्यायचं ते पण तुम्ही एवढं त्रास देऊन ते स्वतः मला काय म्हटलं आम्ही काहीतरी योगदान करतो. ते आता 400-500 रुपये करतात योगदान, ते पुस्तक वगैरे घेत नाही वगैरे. आणि मला पण एवढे आनंद होतो ना प्रभूजी, ते पुस्तक डिस्ट्रीब्यूट काहीतरी आपण ह्या योगदानामध्ये आपण पण काहीतरी भाग घेतो वगैरे. आणि प्रत्येकाने यांना घ्यायला पाहिजे. कारण का आज इस्कॉन रावेतमध्ये एवढं भक्ताचं मोठं समुदाय आहे. प्रत्येकाने एवढं, मी मगाशी 3 म्हटलो, 3 जरी पकडलं ना आपण 3.5 कशाला आपण 10,000 पण क्रॉस करू शकतो वगैरे. आणि भक्ताने हे घ्यायला पाहिजे. अच्छा, खूप खूप धन्यवाद प्रभूजी. खूप सुंदररित्या तुम्ही ह्या सेवेत योगदान देत आहात. स्वतः घरपोच इतक्या दूर असून काळेवाडी, थेरगाव अशा वेगळ्या ठिकाणी जाऊन तुम्ही स्वतः घरी जाऊन देता दर महिन्याला मासिक. तर प्रभुपाद निश्चितच तुमच्या या सेवेवर संतुष्ट होतील. तर तुम्ही हे जे सभासद नोंदणी हे म्हणजे कशा प्रकारे केली तुम्ही? जेव्हा सुरुवात केली म्हणजे जे तुमच्या संपर्कामध्ये लोक आहेत त्यांना तुम्ही सभासद कसं बनवलं? तुम्ही घरोघरी गेला की फोनवर केलं? कशा प्रकारे केले सभासद नोंदणी? मी जाऊन भेटलो प्रभूजी. आणि काय तर स्टार्टिंगला आहे ना, मी कारवार कोंकणमाळा समाजासाठी भरपूर कलेक्शन केले.
परत गणपतीसाठी केले, क्रिकेटसाठी तर भरपूर केले. नंतर विचार केला मी एवढं करतो पण भगवंतासाठी का नाही करू वगैरे. हां. आणि लोक गेले की मला ज्यावेळेला पैशाचं यायचं मला पुढे करायचं सेक्रेटरी म्हणून तू जा पुढे वगैरे, मला लोक हे करायचे वगैरे. आणि मला असं सेवा करायला तर खूप आनंद वाटतोच वगैरे. आणि प्रत्येकाने केलं पाहिजे, तर केलं तर आपण हे करू शकतो. आता प्रभुपादाने आमच्यासाठी काय काय करून ठेवले वगैरे, आपण त्यांना थोडंसं करू शकत नाही का? करू शकतो वगैरे. पण प्रभुपादांना संतुष्ट करण्यासाठी मला खूप आवडतं वगैरे ही सेवा करावी. आणि आपण जर कसं असतं, आता मी LICला जातो, 25 लोकांकडे गेले की कोण लेख तरी तयार होतो वगैरे. आपण गेलो म्हणून नाही म्हटलं म्हणून नाराज नाही व्हायचं वगैरे. प्रत्येक आपली सेवा कंटिन्यू चालूच ठेवायची. परमेश्वर त्याच्यामध्ये आपल्याला फळ नक्की देतात वगैरे. अच्छा, ठीक आहे प्रभूजी. तर तुम्ही फार सुंदररित्या अतिशय उत्साहानं या सेवेमध्ये सहभाग घेतला. आणि निश्चितच प्रभुपाद जे आहे तुमच्या सेवेनं निश्चितच संतुष्ट होणार, कारण तुम्ही एवढी मेहनत घेऊन प्रभुपादांच्या संतुष्टीसाठी करत आहात. तर हे एक भक्त आहेत, असे अनेक भक्त आहेत जे आपल्या परीनं कोणी 5, 10, कोणी 15, 20, 25 असे सभासद नोंदणी करत आहेत. आणि सर्वांचा उद्देश केवळ हाच आहे की प्रभुपादांची इच्छापूर्ती करणं, प्रभुपादांना संतुष्ट करणं, जेणेकरून जेव्हा हे ग्रंथाचं वितरण होईल, हे ग्रंथ इतरांपर्यंत जातील, तर निश्चितच प्रभुपाद जे आहेत ते अतिशय खुश होणार. आणि जसं प्रभुपादांचा एक हे आहे, प्रभुपाद म्हणतात की आपल्या शिष्यांना एका पत्रामध्ये म्हणतात की भगवंतांची महिमा प्रसारित करण्यासाठी तुम्ही रात्रंदिवस इतके कठोर परिश्रम करत आहात, यामुळे माझे गुरु महाराज हे निश्चितच तुमच्यावर प्रसन्न असतील आणि माझ्यापेक्षा अधिक आशीर्वाद जे आहे ते तुम्हाला प्रदान करतील. तर हे प्रभुपादांच्या गुरूंचं मिशन आहे की त्यांच्या हे जे ग्रंथ आहेत हे लोकांच्यापर्यंत वितरण व्हावेत म्हणून. तर सर्वांना विनंती आहे की आपल्या इस्कॉन गोविंदधाममार्फत आपण दरवर्षी प्रभुपादांच्या इच्छापूर्तीसाठी, त्यांच्या संतुष्टीसाठी त्यांनी जो संघर्ष केलेला आहे, त्या संघर्षाला आपलं एक छोटीशी आपलं योगदान जे आहे, यासाठी आपण दरवर्षी हे मॅरेथॉन करतो, जेणेकरून हे ज्ञान जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवावं आणि ते लोक ही जन्ममृत्यूच्या चक्रातून, या भौतिक जगातील दुःखातून मुक्त व्हावेत. तर या उद्देशानं आपण हे ज्ञानाच्या प्रचारासाठी आपण प्रयत्न करत आहोत. तर अनेक भक्त योगदान या सेवेमध्ये देतच आहेत. तरीही हा व्हिडिओ जे लोक पाहत आहेत, जिथं जाईल, भारतामध्ये कुठेही असो, तर आमची आपणा सर्वांच्या चरणी ही नम्र विनंती आहे की तुम्हीही प्रभुपादांच्या संतुष्टीसाठी, त्यांच्या इच्छापूर्तीसाठी, या सनातन धर्माचं हे ज्ञान, गीता भागवतचं ज्ञान याचा प्रचारासाठी तुम्हीही यथाशक्ती योगदान द्या. तुमच्या आजूबाजूला, तुमच्या सोसायटीमध्ये, कॉलनीमध्ये आपले मित्रसंबंधी आहेत, तर यांच्यामध्ये हे ज्ञान जे आहे प्रसारित करण्यासाठी या मासिक पत्रिकेचे सभासद बनवा आणि या पत्रिकेचं वितरण कार्यामध्ये सर्वांनी योगदान द्या. जर तुम्हाला अधिक काही माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा मोबाईल नंबर आहे, त्याचबरोबर त्या ठिकाणी सभासदत्वाची लिंक आहे, तर आपण मला संपर्क करू शकता. तसेच आपलं स्वतःला जर सभासद नोंदणी करायची असेल तर त्या लिंकमधूनही आपण सभासद नोंदणी जे आहे ते स्वतः करू शकता. तर म्हणून सर्वांना विनंती आहे की कृपा करून आपण या सेवेमध्ये सहयोग करून प्रभुपादांच्या संतुष्टीसाठी आपण कार्य करूया. हरे कृष्ण. प्रभूजी, मी एक ॲड करू इच्छितो. माझे जे सभासद आहेत ना, सगळे जानेवारी टू डिसेंबर आहेत. आणि ते स्वतःहून मला नोव्हेंबर आले की प्रभूजी पैसे कधी द्यायचे तुम्हाला वगैरे. आणि ते मासिक कुठेही ते रद्दीमध्ये टाकत नाही, ते ठेवून देते. मी स्वतः जाऊन गेल्या वेळी मी आता 120 मासिक घेऊन आलो वगैरे, ते परत रिटर्न आम्हालाच करतात वगैरे. आणि ह्या सेवेमध्ये कोणी भाग घेतला, भले वितरण नाही झाला, त्याला पण माझ्याकडनं मोठा दंडवत भाग. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी.